गडचिरोलीमध्ये हत्तीचा कलप आलेला तो एक 5-6 दिवसापूर्वी नानाभाऊ पाटोलेंच्या परिसरात होता. गडचिरोलीतून मग गोंदियात येतात, भंडाऱ्यात येतात आणि आता ते पुढे काळात नागपूरला पण जातील मुख्यमंत्र्यांच्या गावाला. ते आपल्या राज्यातले नाहीत, अन्य राज्यातून ते आलेले आहेत आणि त्यांना त्या अन्य राज्यामध्ये पाठवण्याचं काम वन खात्याचे अधिकारी सर्वांच्या मदतीनं करत आहेत. वाघाला 1-2 छावे बछडे होत होते, आता 5-5, 4-4 व्हायला लागले. हत्ती ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने वापस जातात, ते काही दुसरीकडून जात नाही. सरसकट नाही करता येणार. कशाला काय खोटं बोलायचं का नाही बोलायचं. इतकं खतरनाक असं ते वाघ परवडला पण हत्ती परवडले नाही. आता 32 संख्या झाली, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. मी तुम्हाला सांगतो, गावात कुत्रे एक दिसत नाही, सगळे कुत्रे उचलून नेलेले. हजारो साधू संत येणार आहेत, तर ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता केवळ बिबट वाघच नाही तर आज मोठ्या प्रमाणात हत्यांचा फार मोठा धुमाकूळ सुरू आहे. आता मला रात्री म्हणजे काल रात्रीला फोन आलं की 35 हत्यांचा कळप त्या शेतामध्ये आहे आणि अशा वेळी जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी अशा पद्धतीनं आहे. त्याच्यामुळे माझं सरळ मंत्री महोदयांना प्रश्न आहे की हत्याच्या नुकसानमध्ये जे काही नुकसान होतं ते नुकसान वाढीव देण्याच्या संबंधानं आपण काय कार्यवाही करणार आणि शेतामधलं जे साहित्य आहे साहित्याच्या नुकसानमध्ये फक्त 5,000 रुपये दिले जातात. हा नुकसानीचा प्रमाण जो आहे ते 50,000 ते 60,000 असतो. यावर आपलं काय उपाययोजना करता येईल आणि हत्याला कायमस्वरूपी आमच्या गडचिरोली जिल्ह्यातून हाकलण्याच्यासाठी काय आपण उपाययोजना कराल ते या ठिकाणी आपण सांगावं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य रामदासजी मसराम यांनी आरमोरी परिसरामध्ये म्हणजे गडचिरोलीमध्ये हत्तीचा कलप आलेला तो एक 5-6 दिवसापूर्वी नानाभाऊ पाटोलेंच्या परिसरात होता. साधारण 32 नानाभाऊंच्याकडे होतो. 32 हत्तींचा कळप आहे. वन विभागाचे लोक सतर्क होऊन लोकांना ॲडव्हान्समध्ये कल्पना देतात आणि त्याकरता त्यांना ते आपल्या राज्यातले नाहीत, अन्य राज्यातून ते आलेले आहेत आणि त्यांना त्या अन्य राज्यामध्ये पाठवण्याचं काम वन खात्याचे अधिकारी सर्वांच्या मदतीनं करत आहेत. ठीक आहे अध्यक्ष महाराज, बघा मी तुम्हाला सांगतो की हे जे आलेले आहेत ते वाया ओडिसा आलेले आहेत. ओडिसा, छत्तीसगड असं होऊन आलेलं आहे. त्या छत्तीसगड सरकारने काय केलं की त्यांचा जो मार्ग, कारण हत्ती ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने वापस जातात, ते काही दुसरीकडून जात नाही. तर छत्तीसगड सरकारने त्या ठिकाणी मोठं नाली खोदली तिथं, जेणेकरून हत्ती तिकडे पास होत नाही आणि म्हणून ते हत्ती ते गडचिरोली जिल्ह्यातच राहतं. ते आमचं बॉर्डर आहे. त्याच्यामुळे छत्तीसगड सरकारला, कारण की योगायोगानं तुमचं सरकार तिकडे आहे, ते हत्ती तिकडे पास होण्यासाठी आपण त्या समजा राज्याशी संबंध केला आणि ते हत्ती जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला तर ते हत्ती आपल्या इथं नाही तर ते मुक्काम आहेत गडचिरोली जिल्ह्यात. गडचिरोलीतून मग गोंदियात येतात, भंडाऱ्यात येतात आणि आता ते पुढे काळात नागपूरला पण जातील मुख्यमंत्र्यांच्या गावाला. त्यामुळे हत्यांचं ते आणि इतकं खतरनाक असं ते वाघ परवडला पण हत्ती परवडले नाही. आता 32 संख्या झाली, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. हे आले त्यावेळेस 26 होते, आता 3 वर्षात हे 32 झाले. त्यामुळे यांचं वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि जितका यांचं झुंड वाढेल तेवढंच मानव जातीला आणि सगळ्या पिकावर त्याचा मोठे परिणाम होतील आणि म्हणून त्याच्यावर हा गमतीचा विषय नाही. जसं कर्नाटकाची हत्ती आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्रासदायक होते, तसंच आता इकडे आपल्याकडे प्रॉब्लेम तो झालेला आहे आणि म्हणून याची उपाययोजना झाली पाहिजे. आणि जे पिकाचं नुकसान झालेलं आमच्या मसराम साहेबांनी सांगितलं, आमच्याही भागात झालं, त्या जे काही आपण 5,000 रुपये 10,000 रुपये, ते मक्याची शेती आता आपल्याला माहितीसाठी सांगतो की त्याला एका एकराला 50,000 रुपये लागतात. ठीक आहे त्या शेतीला आणि त्याचं सगळं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्या नुकसान भरपाईचं आपण भरपाई करावी, विशेष बाब म्हणून. नानासाहेब पाटोले यांनी छत्तीसगडमधून आलेल्या हत्तीचा विषय काढला. सुरुवातीला 26 होते, आता ते 32 पर्यंत गेलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की छत्तीसगडच्या वन विभागाने त्या ठिकाणी चर काढल्यामुळे त्यांचा परतीचा मार्ग तिथे तुटलेला आहे. निश्चितपणे वन विभागाच्या आपल्या अधिकाऱ्यांमार्फत छत्तीसगडच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून त्यांचा परतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निश्चितपणे सूचित केलं जाईल आणि जर तिथून मग तो आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचा सुद्धा कसा विचारता
अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणे केले जातील. आता या ठिकाणी जी नुकसान भरपाई झालेली आहे की रामदास मसराम यांच्या मतदारसंघामध्ये हत्तींनी नुकसान केलं, नानाभाऊ पाटील यांच्या मतदारसंघामध्ये केलं. मी खात्याला सूचित केलेलं आहे की एकूण शेतकऱ्यांच्या सगळ्या ह्या अडचणी लक्षात घेता कर्जबाजारी झालेला शेतकरी अनेक कर्जामध्ये अधिक जाऊ नये म्हणून त्या केस टू केस त्या ठिकाणी पंचनामे करून त्यांना मदत करण्यासाठी सरसकट नाही करता येणार. कशाला का खोटं बोलायचं का नाही बोलायचं. आपल्याला केस टू केस ज्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे फार फायदा होईल असं नाही, परंतु त्यांचं नुकसान जे झालेलं आहे ते भरून निघेल अशा प्रकारची भूमिका मी घ्यायला सांगितली. आता सन्मान्य सदस्य सरोजताई ऐरे यांनी या ठिकाणी बिपट सफारीचा त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे त्याने अर्ज करावा, अधिकारी वर्गाला तशा प्रकारची त्या परिसरात जागा शोधायला सांगू, वन विभाग केंद्रीयची सुद्धा परवानगी घेऊ. आणि आपल्या माहितीकरता सांगतो की ज्या वेळेला सन्मान्य कैलासवासी अजितदादांनी सुमोटो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, खूप वेळ झाला, त्या ठिकाणी जुन्नर, आंबेगाव या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता त्याला 11 कोटी रुपये दिले. त्याचीच पुनरावृत्ती राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा केली, त्यांनी सुद्धा 11 कोटी रुपये दिले. गिरीश भाऊ महाजनांना मी सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये आता कुंभमेळा प्रश्न येणार आहे, आहे बिबट्याचा नाही आहे. आणि हजारो साधू संत येणार आहेत, तर ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता म्हणजे कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही फंड वन खात्याला डायव्हर्ट करा. चला प्रश्न क्रमांक नाही वडट्टीवार साहेब, आपण पुढे जाऊया. एक मिनिट. माननीय मंत्री महोदय, बिबट्या आणि वाघाची संख्या वाढली तर ही प्रचंड वाढली, हत्तीची संख्या वाढली. महाराष्ट्र हे सुपीक जमीन आहे वन्य प्राण्यांची, कारण पूर्वी वाघाला 1-2 छावे बछडे होत होते, आता 5-5, 4-4 व्हायला लागले. मला चांगलं आहे, पण मंत्री महोदय ठाण्याच्या वाघाचा बंदोबस्त करायची गोष्टी करतात, पण महाराष्ट्रातील वाघ बंदोबस्त करण्यासाठी का मागे पडलेत, का कमी पडलेत? त्यामुळं आपण या प्रश्नाच्या निमित्तानं मी काल जो प्रश्न वेळेवर उपस्थित केला, तुम्ही विदर्भाला पूर्वी जो निधी मिळत होता तो निधी आता आम्हाला मिळत नाही, म्हणून आपल्याला पुनश्च या प्रश्नाच्या निमित्तानं जे वाघ बिबटे गावात येत आहेत, चारही बाजूनं तीनही बाजूनं जंगल वेढलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, गावात कुत्रे एक दिसत नाही, सगळे कुत्रे उचलून नेलेले. जेवढी कुत्री आहेत एकही शिल्लक ठेवला नाही गावात. आमच्या मतदारसंघात जे गावाला जंगलाला लागून आहेत गावं पूर्ण साफ करून टाकले. बकऱ्या उचलून घेऊन चालले, बिबट्या घेऊन जातो गोट्यात येऊन. म्हणून आम्हाला गावाच्या बाजूनं बार्बेट वायरचं कंपाऊंड करायसाठी निधी उपलब्ध करून देणार का, जेणेकरून शेतीचं आणि प्राण्यांचं, पाळीव प्राण्यांचं संरक्षण होईल, यासाठी निधी देणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विजयजी वडट्टीवार यांनी काल सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. या 26-27च्या आर्थिक या वर्षामध्ये विदर्भाकरता म्हणजे जंगलच विदर्भामध्ये 60% जंगल विदर्भामध्ये आणि मेजॉरिटी वाघ हे चंद्रपूरमध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निधी दिला जाईल. आणि भविष्य कालामध्ये मी काल नमूद केलं आणि आज पण नमूद केलेलं आहे की व्याघ्र प्रकल्प, व्याघ्र सफारी प्रत्येक विदर्भाच्या जिल्ह्यात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि खानदेश यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी, त्याच्याकरता केंद्रीय वन विभागाची परवानगी घेऊन तशा प्रकारची तरतूद केली जाईल, म्हणजे भविष्य काळामध्ये बिबट्यांचा त्रास होणार नाही.
चला प्रश्न साहित्य पण दिलं जाईल. प्रश्न क्रमांक दिलं 5. जाईल.